आई ग, काय झालं वस्ताद? परत त्रास होतोय का? पहिलवान, मला काय बी त्रास झाला ना तरी तू घाबरायचं नाहीस, धीर सोडायचा नाही, दटून राहायचं. तू घाबरलीस का मग मी बी घाबरतोय बघ. पण तू खमकी असलीस ना का मी कसा टिचून लढतोय तू बघच. मी ताट ठेवून आले. आओ सोडा की. ऐक, जास्त दुखलं काय? नाही एवढं काय नाही. बर, मी आईंना जेवण वाढायला खाली जाते. तुमचं जेवण होईपर्यंत त्या जेवल्याच नाही. तुझं जेवण? मी बी त्यांच्या सोबतच जेवते की. मी आले, तुम्ही आराम करा. आता मी काय करू तुम्हीच सांगा. आपल्या लेकराचा जीव परत धोक्यात आहे. पण डोसक्यात खूळ धरून बसलाय तुमच्या सपनाचं. हो, पण जर त्याच्या जीवालाच धोका असेल तर मी तरी कशी परवानगी देऊ त्याला कुस्ती खेळायला? का नाही बघायचं तुम्ही सपान? उलट आई बाबांचं सपान आम्हा लेकरांना जगायचं कारण देते, लढायचं आणि जिंकायचं बळ देते. प्रत्येक जण सपानासाठीच जगतोय ना. काय आई, मला ठाऊक आहे माझ्या हट्टा खातर वस्ताद परत आखाड्यात उतरले आणि लगेच हे असं झालं. म्हणून तुम्हाला माझा जरा राग आला असेल. पण आई, जरा त्यांच्या मनाने विचार करून बघा की. माग जेव्हा त्यांना कुस्तीपासून लांब ठेवलं तेव्हा हताश झाले ते. लगीन झालं म्हणून नव, तर पैलवान बायको घावली म्हणून दुप्पट जोमाने सुधारले. ही धमक कुस्तीनेच दिली नव त्यांना. पण आई, आता जर त्यांना परत कुस्तीपासून तोडलं तर खरंच आत्म तुटून जातील ते. मला ठाऊक आहे कुस्ती खेळल्यावर त्यांच्या जीवाला धोका आहे. पण बिना कुस्तीचं रोज मरणाचं दुःख भोगत राहतील ते. त्यापेक्षा मरणाशी टिचून लढून आनंदी राहिलेलं काय वाईट आहे? पण आई, मला खात्री आहे वस्ताद दोन्ही बी आखाड्यात जिंकणार. कुस्तीच्या बी आणि आयुष्याच्या बी. ओनली एमएच नाही, सुट्टीच नाही. नाही थांबा, हे आधी ठेव. मम्मी, हा घे अंगारा. राजू आणि दाजी दोघांना बी दे. वय निले, ते देवा पुढे गुलालन बुक काय की नाही तो पण घेऊन ये, जा लवकर. अहो, त्या दोघांजवळ याच्या बी पुड्या करून त्यांच्याजवळ बाळगायला देऊया. अगं आता ही काही येळ आहे का अंगारात उभारा करायची? अहो, मग आता काय करणार दुसरं? एक तर जावई बापू पुन्हा एकदा जीवावरच्या दुखण्यातनं वाचलेत. परत असं काही व्हायला नका ना, म्हणून काय वाटेल ते करायची तयारी आहे माझी. मम्मी, हे घे. हा, ते गुलाल बुक्का. अरे देवा, ज्याची भीती होती तेच झालं की र. कसा का असना माझा साडू होता देवा. पलंगाला खेळून का असेना पण जगवला असतास तरी चाललं असतं की र. आता कसं होणार आमच्या प्राजूच? निले तरण्या वयात कुंकू पुसलं गेला
बडबडायचं. नीलू गेला. ओ गप्प बसा. ना जिभेला हाड ना डोक्याला ताड. एवढं बी काय नाही झालंय दाजींना. काही नाही झालं. सासरे बुवा, ओ सासरे बुवा, अहो जाऊन या. अहो तसं बी आजकाल कुणाची भेट अखेरची ठरल काय भरोसा नसतोय. अरे येता येता शिराळकरांना सांगा, प्राजक्ता तुमच्या घरची सून आहे, तिची जबाबदारी तुमचीच आहे. नाही म्हणलं त्यांच्या लेकाला उद्या काही कमी जास्त झालं तर ते तिला परत आणून इकडे ढकलतील. त्यांना ठणकावून सांगा, मी काय तिला परत इकडे घेणार नाही. माझ्या चाना तिला पोचणं झेपणार नाही. बस बस जावय बापू बस. एकतर भलं करता येत नसेल ना तर नका करू, पण निदान आता तोंड बंद ठेवून गप राहावा. आणि दुसरं म्हणजे तुमच्या वनी कुणा आश्रितांना पोसायची येळ यावी एवढी लाचारी ना माझ्या लेकीची आहे ना माझी आहे. माझ्या लेकराला पोसायला आम्ही समर्थ आहे, ठमका आहे आम्ही. आणि हा अशी उघड्यावर येण्याची येळ आहे ना तुमच्यावर येऊ नये म्हणजे मिळवला. चल ग शकू. ऐकलीस नव, ऐकलीस नव कसं बोलायला तुझ्या नवऱ्याला. माझ्या नवऱ्याचं वागणंच असं आहे, त्याला मी तरी काय करू. मी बी तुम्हाला ठणकावून सांगते, गरज पडाल तेव्हा मी बी पदर खोचून जाणार आहे मिसळीच्या गाड्यावर कामाला. आता तुमच्यावर अवलंबून राहण्याची गरज नाही आम्हाला कोणालाच. तेव्हा गप पडा. त्या बाटली मास्टरनं बाटलीच्या नादी लागून स्वतःची ही गत करून घेतलीये. काकासाहेब आपलं काम सोपं झालंय. तरी बी कुस्तीची जिद्द सोडणं झाले ना बियाणं. आई बापा आणि लयच चेंगट आहे. दॅट इज हाऊ सांगायला तर मी आले की नाही इथं लपून छपून. आईनं जर का समजलं की नाही अंकल साहेब तर माझ्या लाईफचा ऍडवाइस झाला म्हणून समजा. एवढी मोठी रिस्क घेऊन आले मी जयराज भाऊजी अंकल साहेब, त्याचं फ्रूट द्या मला. त्या वीरू भाऊजींना रोखायचा काय तर प्लॅन करा. तो प्लॅन त्यानंच रेडी करून ठेवलाय वहिनी. आता त्याचा सगळ्यात मोठा वीक पॉइंट आम्हाला समजलाय. आखाड्यात उतरल्यावर कुठं गाव घालायचं आहे चांगलंच ठाऊक झालंय. तो आम्ही घालणारच आणि त्याला दाखवून देणार. आपल्याशी पंगा गावात दंगा. वहिनी देऊन आलो बरं का मी केशर हळदीचं दूध. आणि आता मला सांगून ठेवा, मला शिकवून ठेवा कसं करायचं काय ते. उद्यापासून मीच बनवणार आहे तिच्यासाठी. अरे वा, शिकवीन मी तुम्हाला भाऊजी. प्राजे, मम्मी पप्पा या की या. बसा. प्राजे अगं मम्मी बस, तू पहिली बस. बस. अगं काय होऊन बसलं गे प्राजे. अगं मम्मी काळजीचं काय कारण नाही. डॉक्टर म्हणलेत की वस्तात लवकर बरे होते. फक्त त्यांची तब्येत जपायला पाहिजे आणि ती करायला मी हाय ना. तू नको काळजी करू. होय, पण प्राजे तू आता जावय बापूंना समजावून सांग. म्हणू कुस्ती आता बाजूला ठेवा जरा. वा, पहिलवान पॅरेंट मीटिंग. आणि हे एकदम बेस्टच झालं की तुम्हीच सांगितलं त्यांना कुस्ती बाजूला ठेवायला. हे कसं आहे, तुमची डॉटर आणि तिचे हजबंड आमचं कुणाचं बी काय बी ऐकणं झाले. तो तुमच्या पहिलवान डॉटरनच रिटर्न तिकीट कुस्तीचं खूळ डोसक्यात घातले ना वीरू भाऊजींच्या. पहिलवान पॅरेंट, आउट हाऊस पब्लिक काय डिस्कशन करायलेत यू नॉलेज. हिच्या कुस्ती खेळण्यावर बंदी आली, हिला कुस्ती खेळायला मिळना म्हणून हिच्या कुस्तीची हाऊस भागवायला स्वतःच्या हजबंडचा जीव धोक्यात घालायला निघालीये. हजबंडच्या बॅकफूटला उभं राहावं, अहो राहावं की, पण एवढं की नवऱ्याला थेट मरणाच्या दारात नेऊन पाठवावं. प्राजे, मी आता कुणाचं काय बी ऐकलं नाही सांगून ठेवते. आणि तुम्ही दोघांनी बी कुस्तीचा नाद सोडायचंय ताबडतोब. अगं या कुस्तीच्या नादापायी उद्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर काय करणार आहेस तू.
आणि आपल्या नवऱ्याच्या जीवापेक्षा जगात काय बी मोठं नसतं, ध्यानात ठेव. आणि तू बी आता किती काही म्हणलीस ना, तरी आम्ही दोघं बी तुझ्या कुस्तीला अजिबात पाठिंबा देणार नाही. आणि तुम्ही दोघांनी कुस्ती खेळायची नाही म्हणजे नाही. खेळणार. वस्तात आऊ हळू सावकाश. कोणी काय बी बोललं तरी मी कुस्ती खेळणार म्हणजे खेळणारच. मला आता कुस्तीपासनं कोणी बी लांब करू शकत नाही. आणि मी प्राजक्ताला बी कुस्ती सोडू नाही देणार. आम्ही दोघं बी कुस्ती खेळणार आणि जिंकून बी धावणार. पहिलवान, डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्यांनी गाढ झोप लागल मला, पण सकाळी मला येळेवर उठव. तालमीला जायचं. माझा मी समर्थ आहे. बघितलंच नाव पहिलं. मी स्वतः खाली आलो, परत स्वतः पायऱ्या चढून वर बी आलो, आता तर इकडे फेऱ्या बी मारायलो. आता उद्या सकाळच्याला तालीम करणं अजून सोपं जाईल बघ. वस्तात आऊ नका तुम्ही हट्ट करू. तुमच्या बाजूने मी आईंना समजवण्याचा प्रयत्न करते खरा, पण खरं तर मलाच भीती वाटते. भीती? कसली भीती? उद्या कुस्ती खेळताना तुम्हाला काय झालं म्हणजे मग मी कशी जगू? मी स्वतःला कशी माफ करू? हे बघ पैलवान, ही लई लांबची गोष्ट आहे. आता मी कुस्तीचा ध्यास घेतलाय. आता जर मी लढून जिंकलो नाही ना, तर मी नाही जगू शकणार. स्वतःला कवा माफ बी नाही करू शकणार. वस्तात वस्तात आऊ सावकाश ऐका माझं. वस्तात असं काय करताय? पहिलवान जरा बघ की, सरळ ताट उभा आहे मी, स्वतःच्या पायावर चालायलो. कशाला काळजी करायलीस? वस्तात अहो आखाड्यात नुसतं उभं राहायचं नसतंय, तिकडं अंग मेहनत बी असते. हा मग ती बी करील की मी. फिरू, अरे का असा हट्टाला पेटलास? का ऐकत नाहीयेस तू आमचं? आता बस झालं की आई. सांगून सांगून थकलोय मी की मला अडवू नका. कारण आता मी थांबणार नाही. आता मी माघार घेणं शक्यच नाही. सपनापासनं लांब पळण्यापेक्षा ते पुरं करण्यासाठी धडपडत मेलेलं कवा बी बरं. बाबांचं बी हेच म्हणणं होतं. आणि अशा मरणाचं मी कवा बी स्वागत करेन. तुम्ही माझी साथ देणार असाल तर ठीक आहे, नाहीतर माझी लढाई मी एकटाच लढेन. आई काय बी झालं तरी त्यांना एकटं नाही सोडणार. मी त्यांच्या सोबतच जाणार. येते मी. वस्तात पैलवान एखादा लांबडा टावेल आहे काय? नाहीतर
तुझी ओढणी असली तर दे. आहे, आणते. हा. वस्तात, अहो नका अंगावर काढू, तुम्हाला केवढा त्रास होतो. लय झालं वॉर्म. आता एक एक डाव होऊन जाऊ देत. चल अहो पण चल म्हणलं ना. काय चाललंय पैलवानी? काय बारकं लेकरू आहे काय मी? का सामन्यात माझ्या मोर बारकं लेकरू असणार आहे? जरा जोर लावून खेळ की. अशी खेळीस तर माझा सराव कसा होणार? चल. वस्तात, अजिबात दया माया नका. टिचून खेळायचं, जोर लावून खेळायचं. आखाड्यात फक्त जिंकायचा विचार करायचा. तू बी आणि मी बी. चल. हे काय पेशंट कुठे? काय मिस्टर शिराळकर, गेले असतील परत आजारी पडायला. म्हणजे अहो कुस्तीच्या तालमीला गेले, दुसरं काय. इतकं समजावलं त्याला पण ऐकतच नाही. काय करावं तेच कळणं झालंय. हे बरं आहे आई. नाही, जो पोरगा तुझं सगळं ऐकतो त्याची किंमत नाही, आणि जो ऐकत नाही त्याचं मात्र कोड कौतुक. धनंजय, मी तुम्हा तिघांमध्ये कधीही भेदभाव केलेला नाही. माझ्या मायेची काय परतफेड केलीत तुम्ही हे नीट पाहिलंय मी. आई नाही म्हणजे झाले असतील ह्यांच्याकडनं बॅड मिस्टेक की, मान्य आहेत की. पण म्हणून वीरू भाऊजींचा हट्टीपणा गुड ठरत नाही ना. नाही ठरतोय का? अहो आई, उद्या त्यांचं काही बरं वाईट झालं तर लोक आपली बॅड पब्लिसिटी करतील की आपल्याला समजा माहित असून बी आपण त्यांना कुस्ती खेळायला दिली. शिराळकर, नाही उद्या आपल्याला कुणी काय क्वेश्चन केला तर आपण सरळ हँड्सअप करायचे. आपलं कशाला सायलेंट मोडवर नेटवर्क जॅम, नाही का? ह्यांच्या तर दात काढलं तर दातच पाडून ठेवीन एका बुक्कीत. निघा इकडनं. हा तुझ्या बाचा रस्ता आहे हा का? तुमच्या जमिनीवर उभे आहोत आम्ही, नाही ना? ए, आमासनी बोलायच्या ऐवजी तुझ्या नवऱ्याला सांभाळ. कुळ बायकोची ओढणी बांधून खेळायले. कुस्ती खेळतात का डान्सची प्रॅक्टिस करतात कळना झाले बघा. उद्याच्याला कुस्ती जरा वारला ना की बायकोच्या पदराखाली लपून पळून जाताना दिसणार आहे.
ठरवलं तर आता बी उत्तर देऊ शकतोय मी तुम्हाला. पण ते बघायला इकडं कोण नाही. खाजगीत तुमची माप काढावी तेवढी तुमची लायकी नाही. मला उत्तर मी नक्की देणार, ते बी उद्याच्याला आखाड्यात माझ्या कुस्तीनं चितपट करून तुमचा इशय कट करणार. कुणाचा इशय कट होतोय उद्या आखाड्यातच समजल आणि धडा बी मिळेल. आमच्याशी पंगा तर गावात दंगा. वस्तादाऊ हे काय करताय? सामन्यात ही ओढणी बांधून खेळणार आहे मी. अहो चल. आई, तुम्ही मला विणकामाचे नवीन प्रकार शिकवणार होता ना? हे काय, डिलिव्हरीच्या वेळेला बरोबर थंडीच येणार आहे, तर बाळासाठी मला ना भरपूर लोकरीचे कपडे विणून ठेवायचे. अगं विरूचा सामना होऊन जाऊ दे, मग मी सगळं शिकवते तुला. हा, तोवर माझा जीव काही थाऱ्यावर नसणार. राईट आहे, एकदम राईट आहे. परवाच्या टुमारोला मी टीव्हीवर लंडनच्या पैलवानांची मॅच बघत होती. एका पैलवानानं दुसऱ्या पैलवानाला असा उचलून आपटला का काही विचारू नका. व्हॉट हॅपन मम्मा? व्हॉट हॅपन? ऑन दी स्पॉट डेड. आला तुम्ही? बरं आहेस ना तू? प्राजक्ता, मी तुला काय सांगितलं होतं? मला सारखं फोन करून कळवत राहा म्हणून ना. आई, मी काय कुकुलं बाळ आहे वय माझ्यावर लक्ष ठेवायला? बघ, मी चांगला धडधाकट आहे आणि तालीम बी चांगलीच आहे. मी आलो चांगलो. वस्ताद वीरू, अरे काय होत आहे? इकडे इकडे बस. बॅग घे, प्राजक्ता हातातली बॅग घे त्याच्या. बस बस इथे. केअरफुल. सावकाश बस. दुखतंय ना पोटात? अरे आम्ही एवढे सगळे तुला समजावतो. हट्ट सोड की जरा. काय ऐकत नाही असतो आमचं. डॉक्टरांनी सांगितलंय सध्या तुला जमणार नाही. तुझ्या जीवावर बेतू शकतो. एकदा सांगितलं ना बाई, जीवावर बेतायचं तर बेतू दे. यंदाची माझी लढाई आरपार असणार आहे. काय म्हणायचं बाई आता? हवाई मामांची डेट झाली त्या कुस्तीमुळं. प्राजक्ताने बी तिचं तंगड मोडून घेतलं होतं कुस्तीमुळं. आणि वीरू भाऊजी तर आता परत मरणाच्या दारात जायला निघालेत. होय, जाईन मी मरणाच्या दारात आणि तिथून खेचून आणीन माझं सपन. आणि काही बी झालं तरी आता मागं हटणार नाही.